एक मोठी बातमी येते आहे। जेजुरीच्या विश्वस्त मंडळानं एक अधिकृत प्रसिद्धी पत्रक जारी केलंय। विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकरांच्या विरोधात दाखल नोकरी फसवणूक प्रकरणाबाबत देवस्थाननं आता भूमिका स्पष्ट केली आहे। या प्रकरणात देवस्थानाचा कोणताही संबंध नसल्याचं जेजुरी देवस्थाननं दावा केलाय। देवस्थानचं नाव जोडून चुकीची माहिती प्रसारित केली जात असल्याचाही आरोप त्यांनी केलेला आहे। पुणे महापालिका नोकरी फसवणूक प्रकरणात संबंधित गुन्हा दाखल झालेला आहे। जेजुरी देवस्थाननं हे स्पष्टीकरण दिलंय। भाविक आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्यानं देवस्थानानं आपली अधिकृतपणे भूमिका जाहीर केली आहे। डॉक्टर राजेंद्र खेडेकर हे विश्वस्त मंडळावर नियुक्त आहेत आणि ते होण्यापूर्वीच काळातील प्रकरणाशी देवस्थानचा कोणताही संबंध नाही। संबंधित घटना त्यांच्या विश्वस्तपदाच्या कार्यकाळी पूर्वीची असल्याचा देवस्थानचा दावा आहे। अंतिम चौकशी व निकाल लागेपर्यंत डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांना देवस्थानाच्या प्रशासकीय, आर्थिक आणि वित्तीय व्यवहारांपासून तात्पुरतं अलिप्त ठेवण्याचाही निर्णय झालाय। पुणे पालिकेतील विविध भागात नोकरी लावण्याचा आमिष दाखवून 45 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांच्यावर आरोप करण्यात आला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।